डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपींना आज कल्याणच्या सत्र न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे आणि डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातला मुख्य आरोपी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे याच्यासह 3 आरोपींना दुपारी कल्याणच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। शास्त्रीनगर डॉक्टरांना आणि नर्सला मारहाण केल्याचं हे सगळं प्रकरण आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या जातात। सीमा, आज महत्त्वाची घडामोड आहे आणि आज रमेश म्हात्रेसह आणखी 3 कोर्टामध्ये हजर केलं जाईल। काय काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह इतर 3 आरोपींना मागच्या आठवड्यात शुक्रवारी कल्याण सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळी युक्तिवादादरम्यान कोर्टाने या 4ही व्यक्तींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली होती आणि आज पोलीस कोठडी संपते आणि पुन्हा एकदा रमेश म्हात्रेसह इतर 3 जणांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आज नक्की कोर्टामध्ये पोलीस कोठडीमध्ये वाढ होते की या चौघांनाही जेसी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शुक्रवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात या रमेश म्हात्रेंना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि सगळ्यात बाब म्हणजे जी सुरुवातीपासूनच आरोप होत होते की रमेश म्हात्रे यांना VIP ट्रीटमेंट दिली जात आहे आणि तशा पद्धतीने त्यांना वागणूक दिली जात आहे। तसेच आरोप त्या ठिकाणी वकिलांनी सुद्धा केलेले होते। युक्तिवादादरम्यान आतमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा कोर्टरूममध्ये जाण्यास परवानगी दिलेली नव्हती आणि सोबतच जे वकील दररोज त्या ठिकाणी काम करत असतात त्यांना सुद्धा कोर्टरूममध्ये जाण्याची परवानगी दिली गेली नव्हती। फक्त रमेश म्हात्रे यांचे वकील आणि सरकारी वकील आणि इतर जे संबंधित व्यक्ती आहेत त्यांनाच आतमध्ये जाण्याची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली होती। त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आज कशा पद्धतीनं या रमेश म्हात्रेसह इतर 3घांना ट्रीटमेंट दिली जाते, सोबतच आज नक्की कोर्ट काय नक्की निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि सोबतच युक्तिवाद कशा पद्धतीने हा केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असते। शुक्रवारी पोलिसांनी जेव्हा 5 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केलेली होती तेव्हा पोलिसांनी सांगितलेलं होतं की रमेश म्हात्रेसह जे इतर या प्रकरणामध्ये आरोपी आहेत ज्यांच्यावरती आरोप झालेत त्यांची आम्हाला एकत्रित चौकशी करायची आहे, त्यामुळे जास्तीत जास्त दिवस पोलीस कोठडी ही वाढवण्यात यावी अशी पोलिसांनी मागणी केलेली होती। मात्र वैद्यकीय कारण देत रमेश म्हात्रे यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि म्हटलं की त्यांची तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे कमीत कमी पोलीस कोठडी देण्यात यावी जेणेकरून लवकरात लवकर जर ते बाहेर आले तर त्यांच्यावरती उपचार करता येईल। सोबतच त्यावेळी प्रत्येक 6 तासांमध्ये त्यांना वैद्यकीय चाचणी त्यांची करण्यात यावी अशी सुद्धा मागणी त्यांच्या वकिलांनी केलेली होती आणि ती मागणी न्यायालयाने स्वीकारली देखील होती। आणि त्याचमुळे आज आता पोलीस कोठडी मिळते आहे का ज्युडिशियल कोठडी, न्यायालयीन कोठडी मिळते हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। सीमा, वेळोवेळी चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।